हरिओम. पातंजल योगसूत्रे योगदासांचे प्रवचन. विभूतिपाद सूत्र क्रमांक 10. तस्य प्रशांत वाहिता संस्कारात. या निरोध संस्कारामुळे साधकाच्या चित्ताची विचारधारा प्रशांत धीरोदात्त होते. चित्त त्या परिणामात स्थित होऊ लागते. सूत्र क्रमांक 9 मध्ये सांगितलेला निरोध परिणाम साधकाचे चित्त प्रशांत, संयमी, सात्विक, आध्यात्मिक करते. आपण नदी किनारी उभे राहून जर नदीच्या वाहत्या पाण्याच्या एखाद्या भागावर, बिंदूवर लक्ष केंद्रित केलं तर आपल्या लक्षात येईल की सतत पाणी येत आहे, वाहून जात आहे. त्याची जागा पुन्हा नवीन पाणी घेत आहे. पाणी वाहून गेलेला भूतकाळ, पाणी वाहत असलेला वर्तमान काळ आणि नवीन पाणी येणार असलेला भविष्यकाळ, असे त्रिकाळ पाणी वाहत असते. आपल्या चित्ताचंही तसंच आहे. ते सतत एका मागोमाग एक काही ना काही विचार करत असते. ते चंचल असल्यामुळे त्याची विचारधारा सतत वाहत असते. एका पाठोपाठ एक असे सतत विचार येत असतात आणि जात असतात. निरोध परिणामामुळे योग्याच्या चंचल चित्ताला आवर घातला जातो. ते विचार करणे पूर्णपणे थांबवत नाही. ते विचार करते. विचार प्रवाह चालू असतो, परंतु चंचलपणा सोडून संथपणे, विवेक आणि संयमाने. हा सूत्र क्रमांक 4 मध्ये सांगितलेल्या संयमाचा, त्याच्या सतत केलेल्या अभ्यासाचा योगप्रसाद योग्याला मिळालेला असतो. योग्याचे निरोध परिणामी चित्त भूतकाळावरील विचार, वर्तमान काळातील विचार, भविष्य काळातील विचार या बाबतीत सारखेच संयमी आणि विवेकी असते. याचे दुहेरी फायदे होतात. प्रथम म्हणजे भौतिक जगतात, संसारात योगी संयमी विवेकी होतो. एकचित्त झाल्यामुळे एकाग्रता, स्मरणशक्ती तीव्र होते, बुद्धी तल्लख होते, वर्तणूक सत्वगुणी होते. दुसरं म्हणजे योग्याची साक्षात्काराप्रत जाण्यासाठी आध्यात्मिक प्रगती फार झपाट्याने होते. हरिओम.